इयत्ता 6वी विषयी सामान्य विज्ञान पाठ दुसरा मापन स्वाध्याय 1 रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. यामध्ये 1 तापमान मोजण्याचे साधन म्हणजे तापमापी असते. 2 मानवी शरीराचे सामान्य तापमान 37 अंश सेल्सिअस असते. 3 एखाद्या स्थिर बिंदूपासून अंतर मोजताना तो बिंदू म्हणजे संदर्भ बिंदू होय. 4 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 5 तापमापीच्या काचेच्या फुग्यात रंगीत अल्कोहोल भरलेला असतो. 6 तापमानाचे SI एकक केल्व्हिन आहे. 2 खालील मापनासाठी कोणते उपकरण वापराल? योग्य साधनाचे नाव सांगा. 1 पेन्सिलीची किंवा पेनची लांबी. उत्तर असेल मोजपट्टी. 2 स्वतःची उंची. उत्तर मीटरपट्टी. 3 आसपासच्या मोठ्या झाडाच्या बुंद्याचा घेर. उत्तर असेल मापन फीट. 4 खोड रबरची जाडी. उत्तर असेल व्हर्नियर कॅलिपर. 3 माझी जोडी सांगा. गट अ आणि गट ब. उत्तर असेल 1 लांबीचे SI एकक मीटर. 2 संशोधनासाठीच्या प्रयोगात वापरले जाणारे तापमानाचे एकक केल्व्हिन. 3 तापमापीतील लाल रंगाचा द्रव अल्कोहोल. 4 हाताच्या वितीच्या सहाय्याने मापन अप्रमाणित लांबी मापन. प्रश्न 4 आहे. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. 1 किमी बरोबर 100 सेमी. असत्य. लांबी मापनासाठी मोजपट्टी व मीटर टेप या 2 साधनांचा वापर केल्यास टेबलाची लांबी वेगवेगळी येते. असत्य. डिजिटल तापमापी प्रयोगशाळेत उकळत्या पाण्याचे तापमान मोजण्यासाठी वापरतात. असत्य. निरीक्षणातील दोषामुळे तापमान नोंदवताना चूक होऊ शकते. सत्य. केवळ स्पर्शाने वस्तूचे अचूक तापमान सांगता येते. असत्य. प्रश्न 5 खालील एककांची मोठ्यापासून लहान एककापर्यंत योग्य क्रमाने मांडणी करा. 1 सेंटीमीटर. 1 किलोमीटर. 1 मिलीमीटर. 1 मीटर. तर याचं उत्तर असेल 1 किलोमीटर. 1 मीटर. 1 सेंटीमीटर. 1 मिलीमीटर. 6 कंपास पेटीमधील मोजपट्टीच्या सहाय्याने मोजता येईल अशी कमीत कमी लांबी किती? उत्तर असेल 1 मिलीमीटर म्हणजेच 0.1 सेंटीमीटर. प्रश्न 7 खालील मापन करताना तुम्ही कोणते एकक वापरणार? पुस्तकाची लांबी. उत्तर असेल सेंटीमीटरमध्ये. किल्लीची जाडी. मिलीमीटर. नागपूर आणि मुंबई या शहरामधील अंतर. उत्तर असेल किलोमीटरमध्ये. कापडाची लांबी. उत्तर असेल मीटर. प्रश्न 8 प्रमाणित मापन साधनांची आवश्यकता का असते? उत्तर सर्वत्र एकाच मापन पद्धतीचा वापर होऊन सर्वांना एकसारखे व अचूक मोजमाप मिळावे म्हणून. मोजमापातील चुका व गोंधळ टाळण्यासाठी. व्यापार आणि दैनंदिन व्यवहार योग्य व सोपे व विश्वासार्ह होण्यासाठी. 9 अंतर वजन आकारमान मोजण्यासाठी तुमच्या परिसरात पूर्वी वापरत असलेल्या मापांची माहिती मिळवा. उत्तर अंतरसाठी हात, वीत, पाऊल, कोस. वजनसाठी शेर, पावशेर, तोळा, मन. आकारमानसाठी पायली, सेर, गमेले, बादली.